तर नमस्कार मंडळी. तर अन्नपूर्णा आजींनी मागितली आपल्या कमळीची चक्क माफी. तर दुसरीकडे मित्रांनो, अन्नपूर्णा आजींना समजलं कमळीबाबतचं भयानक सत्य. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आता ऋषी ऋषी आणि कमळी ह्या दोघांची जवळीक पाहून अनिकाची नयनताराची सगळ्यांचा जळफळाट झालेला असतो. तर नयनताराला समजतं की मी एवढ्या मोठ्या मंचावरती कमळीला हरवलं, पण ती हरून पण जिंकली. कारण की ऋषीने कौतुक कोरायचं सोडून अनिकाचं तो आता कमळीकडे निघून गेलेला असतो. आणि पुढे मित्रांनो, आपली कमळी परीक्षेत पहिला नंबर देखील काढते, हे तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल. आणि त्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, सगळ्यात भयानक घडते. कमळी ज्या प्रकारे एकत्र आलेले असतात तो सगळा प्रकार पाहून नयनताराला चांगलीच भीती वाटलेली असते. नयनताराला वाटत असतं की जर कमळी आणि ऋषी एकत्र आले तर काय होईल, खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. कारण की कमळी आणि ऋषी ह्या दोघांना एकमेकांपासून दूर केलं पाहिजे, नाहीतर सगळ्यात मोठी भयंकर गोष्ट अशी घडेल की ऋषी माझं काहीच ऐकणार नाही आणि शेवटी त्या कमळीच्या पैसे जाऊन बसेल. त्याच्यामुळे नयनतारा ठरवते की मी लवकरात लवकर असा भयंकर निर्णय घेते की त्यामधून त्या कमळीला माझ्या ऋषीपासून लांब केल्याशिवाय मी राहणार नाही. दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की अन्नपूर्णा आजी ज्या प्रकारे आपल्या महादेवासाठी उपवास करत असते आणि तपस्या करत असते, हे सगळं पाहून मात्र खूप 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 भयंकर असं वाटतं. कारण की कामिनीने ज्या प्रकारे अन्नपूर्णा आजींना त्रास द्यायचा प्रयत्न केलेला असतो, तिच्या रस्त्यामध्ये आणून तेल ओतलेलं असतं आणि त्याच्यावरून घसरून अन्नपूर्णा आजी पडते पण. आणि अन्नपूर्णा आजींचा तो जे काही व्रत असतो, उपवास असतो, तो आता होणार नाही असं मात्र ह्या कामिनीला वाटतं. पण आता ह्या कामिनीला माहीत नसतं की तिने किती जरी प्रयत्न केले, अन्नपूर्णा आजींच्या आयुष्यात तिने किती जरी काड्या केल्या तरी शेवटी तिला काहीच भेटणार नाहीये. कारण की आपली अन्नपूर्णा आजी एवढी शातीर असते की तिला माहीत असतं की कामिनी काय ना काय अशा काड्या करू शकते. पण त्या बिचारीला माहीत नसतं की आता तिचा उरलेला व्रत हा कोण पूर्ण करेल. कारण की तिने जे काही महादेवासाठी आज कडक उपवास पण केलेला असतो, हा सगळा कोण पूर्ण करेल. कारण की आता कामिनी बघून फक्त हसत असते आणि कामिनीने अन्नपूर्णा आजींना त्रास द्यायचं ठरवलेलंच असतं. तर आता हा सगळा प्रकार बंड्या आपल्या कमळीला सांगतो आणि त्यावेळेस मात्र कमळी ठरवते की अन्नपूर्णा आजी संकटात आहेत, म्हणजे मला त्या ठिकाणी जाणं गरजेचंच आहे. तर आता अन्नपूर्णा आजींना भेटण्यासाठी कमळी धावत पळत त्या ठिकाणी पोहोचते. तर दुसरीकडे ऋषीच्या मनामध्ये एकच प्रश्न सारखा येत असतो, ह्या रोहित काय मूर्ख आहे का. कारण की तुम्ही पाहिलं असेल की कमळीच्या आयडिया एवढ्या बेटर होत्या, पण ह्या सगळ्या रोहितने येऊन त्याच्यावरती पाणी ओतलं आणि त्या अनिकाला विनर बनवलं. असला हा महामूर्ख रोहित तुम्हाला माहितीच आहे. कारण की आधीच त्याला ऋषी आणि कमळी तर मुळात आवडतच नाही, पण आता तरी पण याने हा मोठा महामूर्खपणा केलेला असतो. एकीकडे आता सगळ्यात भयंकर ट्विस्ट येतो. कारण की तुम्हाला माहितीच आहे की राजन सर देखील आपल्या अन्नपूर्णा आजींचा तो व्रत पूर्ण करण्यासाठी त्यांना मदत करत असतात, पण अन्नपूर्णा आजी कोणाचंच ऐकत नसतात. आणि कमळी ज्यावेळेस मात्र अन्नपूर्णा आजींना अशा पडलेल्या अवस्थेत पाहते, त्यावेळेस मात्र कमळी जाते, अन्नपूर्णा आजींना हातात हात देते आणि म्हणते की मी तुमच्यासोबत आहे, काळजी करू नका आजी, हा तुमचा व्रत नक्कीच पूर्ण होईल. कारण की अन्नपूर्णा आजींना कमळीवरती राग असणं हे साहजिकच आहे. पण तरी देखील अन्नपूर्णा आजी संकटात आहेत हे पाहिल्याच्या नंतर आपली कमळी थांबत नाही, धावत पळत त्या ठिकाणी जाते, कारण की त्यांना मदत करण्यासाठी. तर एकीकडे आपली गौरी देखील आपल्या महादेवालाच नवस करत असते, व्रत करत असते आणि कमळीच्या आयुष्यात सुख समाधान येऊ दे यासाठी ती देवाकडे काही ना काही मागत असते आणि म्हणत असते की कमळीला लवकरात लवकर तिचं खरं कुटुंब भेटू दे, म्हणजेच कोण, राजन, अन्नपूर्णा आजी हे सगळे भेटू देत. पण गौरीला मुळात माहीत नसतं की तिने जर आतापर्यंत कमळीला असं ते सांगितलं असतं तर ते सगळे तिला कधीच भेटले असते. पण या ठिकाणी पाहायला गेलं तर गौरीची चूक आहे, पण ते सगळं पण जाऊ द्या. पण मित्रांनो, सगळ्यात भयंकर गोष्ट अशी घडते की अन्नपूर्णा आजी आतापर्यंत आपल्या कमळीवरती एवढ्या चिडलेल्या होत्या, त्याच्यामुळे कमळीला वाटत होतं की अन्नपूर्णा आजी कधीच तिला माफ करणार नाही. तर आता कमळीच्या मदतीने अन्नपूर्णा आजी तिचा उरलेला जो काही महादेवाचा व्रत असतो तो पूर्ण करते. आणि हा सगळं पाहून मात्र कामिनीला प्रचंड राग येतो. कारण की कामिनी म्हणते का गं वहिनी, ह्या मुलीपासून लांब हो, कारण की ह्याच मुलीने तुला फसवलं, त्याच्यामुळे ह्या मुलीच्या तू आजूबाजूला देखील तिला फिरकू देऊ नको, कारण की ही परत काय ना काय चोरायलाच आली असेल आपल्याकडे, तुला फसवायलाच आली असेल आपल्याकडे. तर असं काही कामिनी बघत असते. पण मात्र आता अन्नपूर्णा आजींचा व्रत पूर्ण झाल्याच्या नंतर अन्नपूर्णा आजीने हा व्रत कशासाठी केलेला असतो माहितच आहे, की तुटलेली नाती परत जोडण्यासाठी. आणि आपल्या कमळीच्या मदतीने अन्नपूर्णा आजी आणि कमळी ह्या दोघींमधील सगळे गैरसमज दूर होतात. कमळी चक्क आता आपल्या अन्नपूर्णा आजींना हेच बोलते की आजी तुम्ही माझी माफी नका मागू, एवढं पण मी मोठं काही केलं नाही. कारण की अन्नपूर्णा आजी म्हणते की कमळी मला माफ कर, कारण की मी तुला ओळखायला खूप चुकले, कारण की मी तुझ्याबाबत खूप विचार वाईट केला, मी तुला ह्या घराच्या बाहेर धक्के मारून काढले आणि आज माझा व्रत अर्ध्यावरतीच संपला असता, पण तू
आल्यामुळे परत तो पूर्ण झाला. म्हणजेच आपली कमळी हारून पण जिंकलेली असते. तर अन्नपूर्णा आजी म्हणते की कमळी, तुला कधी माझी काही गरज लागली तरी देखील तू मला कधी पण आवाज दे आणि तू माझी आता कशीही असो, तू माझी खरी नात असल्यासारखेच मी तुला वागवणार. त्याच्यामुळे तुझ्यासोबत आम्ही किती चुकीचं केलं, आतापर्यंत तुझ्यासोबत नीट वागलो पण नाही. जेव्हा जेव्हा आम्ही तुझ्यासोबत चुकीचं वागलो तरी पण आमच्या संकटाच्या वेळेस तू नक्कीच आमच्यासाठी धावून येते. त्याच्यामुळे कमळी, खरंच तुझ्या आईचे तर मानावे एवढे उपकार कमीच आहेत. आणि कमळी त्याच वेळेस बोलून जाते की आजी, तुम्ही एक काम करता का, माझ्या आईला भेटता का, कारण की मी माझ्या आईला भेटण्यासाठी आता गावाकडे जाणारच आहे, कारण की आम्हाला काही दिवसाची सुट्टी भेटलेली आहे. पण आता हे सगळं प्रकार ऐकल्याच्या नंतर अन्नपूर्णा आजी म्हणते की नक्कीच कमळी, मला तुझ्या आईला भेटायला खूप आवडेल. आणि त्याच वेळेस मात्र कामिनीचे कान पण तिथेच असतात आणि कामिनी म्हणते की जर ही म्हातारी कमळीच्या आईला भेटायला गेली आणि ती कमळीची आई जर गौरी निघाली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्याच्यामुळे ह्यांच्या अगोदर मलाच त्या गौरीला भेटलं पाहिजे, हुडकलं पाहिजे आणि तिला संपवलं पाहिजे. हा सगळा त्या महामूर्ख कामिनीचा प्लॅनिंग असतो. माहितीच आहे, मी आधी पण सांगितलं की कावळ्याच्या शेपाने गाय कधीच मरत नाही. त्याच प्रकारे ह्या कामिनीने कितीही प्रयत्न केले तरी ती आपल्या गौरीच्या केसाला पण धक्का लावू शकणार नाहीये. तर आता राजनला पण असं वाटतं की कमळीचं म्हणणं ऐकावं आणि आईला घेऊन थोडंसं गावाकडे जावं, कारण की तिची पण धगधग खूप झालेली आहे. तर मित्रांनो, आता पुढे प्लॉट ट्विस्ट हाच पाहायला भेटेल की दुसरीकडे नयनताराला एक गोष्ट समजते की कमळीने एवढ्या चांगल्या आयडिया सांगितल्या होत्या तरी पण रोहितने हा मूर्खपणा का केला असेल. दुसरीकडे नयनतारा घरी गेल्याच्या नंतर ऋषीवरती प्रचंड भडकते, चिडते आणि म्हणते की तुझा त्या कमळीसोबत जाऊन बसण्याचा काय अर्थ समजायचा मी ऋषी. तर ऋषीने सांगितलेलं असतं की हे बघ आई, तू सांगितल्याप्रमाणे मी सगळ्या गोष्टी करतोय, पण एक गोष्ट लक्षात ठेव, कमळी माझी मैत्रीण आहे आणि त्याच्यामुळे मी तिच्यासोबतची मैत्री कधीच तोडू शकत नाही. त्याच्यामुळे मला तिच्यापाशी जाऊन बोलणं बसणं हे सगळं करावंच लागणार आहे. त्याच्यामुळे तुला ते आवडू अगर नको आवडू, मला त्याच्याबद्दलचा काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे मी तुला एकच गोष्ट सांगू शकतो की कमळीमध्ये आणि माझ्यामध्ये येण्याचा प्रयत्न करू नको. आणि रोहितने मध्येच याने जो मूर्खपणा केलाय ना, आता तो तूच निस्तर, कारण की त्या अनिकाच्या आयडियावरती तू जर काम करायला गेली ना तर तुला 100% लॉस होणार आहे, हे तुला पण माहितीच आहे. त्याच्यामुळे तू तुझा विचार नक्कीच कर. तर आता सगळ्यात भयंकर मित्रांनो पुढे गोष्ट हीच घडते की आपल्या ऋषीला कमळीची खूप काळजी वाटत असते, कारण की ऋषी कमळीच्या प्रेमात तर पागल झालेलाच असतो, पण कमळी पण आपल्या ऋषीच्या प्रेमात पडते. तर मित्रांनो, ह्या व्रताच्या एका कारणामुळे आपल्या अन्नपूर्णा आजी आणि सोबतच तुम्ही पाहिलं असेल की त्यामुळे मित्रांनो, अन्नपूर्णा आजी आणि कमळीमधील जो गैरसमज होतो तो आता लवकरच दूर होताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. आणि मित्रांनो, त्याही पेक्षा भयानक गोष्ट, कारण की बिचाऱ्या राजनला वाटत असतं की कमळीने आपल्यासाठी किती काय केलं पण आपण कमळीसाठी काहीच करू शकलो नाही. त्याच्यामुळे आपल्याला कमळीसाठी करण्याची वेळ जर आली तर आपण 100% तिला मदत करण्याचा प्रयत्न करू. तर पुढे आता कमळी परीक्षेमध्ये पहिला नंबर काढते, त्यावेळेस मात्र हे सगळं पाहून ऋषीला तर प्रचंड आनंदच होतो. आणि आपण सगळे तर वाट एकाच गोष्टीची पाहतोय की कधी ऋषी आणि कमळीचं लग्न होईल त्याची. कारण तुम्हाला माहितीच आहे की कमळी आणि ऋषीचं लग्न पाहायला आपण वाट एवढी आतुरतेने पाहतोय, पण दुसरीकडे नयनतारा कमळी आणि ऋषीचं नातं तोडण्याच्या मागे लागलेली असते. कारण की तिला असं वाटतं की कमळी जर ऋषीच्या माझ्या आजूबाजूला फिरकली तर माझ्या ऋषीला कोणताही धोका निर्माण होऊ शकतो आणि त्या गावच्या मुलीपासून माझा ऋषी लांबच राहिला पाहिजे. तर मित्रांनो, पुढे हेच पाहिजे की आता अन्नपूर्णा आजी ज्यावेळेस कमळीसोबत गावाला जाण्यासाठी तयार होईल त्यावेळेस मात्र गौरीची आणि अन्नपूर्णा आजीची जर भेट झाली तर मित्रांनो, तुम्हीच एक गोष्ट मला सांगा की आपल्या अन्नपूर्णा आजींना किती आनंद होईल ज्यावेळेस तिला समजेल की गौरीची मुलगी कमळी एवढी गुणी आहे ते, आणि राजनला कळेल की त्याची बायको परत त्याला सापडली तर किती आनंद होईल. पण सांगू शकत नाही मित्रांनो, ही कामिनी एवढी शातीर आहे की ही काही ना काही काड्या आणि कुटाने केल्याशिवाय शांत बसणार नाही. तर भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन केलं नसेल तर ऑन करा. आणि मित्रांनो, हा दिसत असेल तुम्हाला नॉन ड्राईंग अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू, तर मित्रांनो हा शॅम्पू टॅग प्रोडक्टमध्ये एकदा नक्की चेक करा, कारण की मित्रांनो खूप बेटर क्वालिटीचे तुम्हाला प्रोडक्ट पाहायला भेटत असेल तर तुम्ही कोणतेही प्रोडक्ट तुम्हाला आवडणारे कोणतेही ॲपवरून खरेदी करा, काही हरकत नाही. पण हा प्रोडक्ट पण चेक करायला विसरू नका. धन्यवाद.